नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डी क्षीरसागर, श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिशन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय अकोला ऑनलाईन तासामध्ये आपलं स्वागत करतो. वर्ग 12वीचा हा मराठी विषयाचा ऑनलाईन तास आहे. विद्यार्थ्यांनो, यापूर्वीच्या ऑनलाईन वर्गामध्ये आपण गद्यपाठ, वेगवशता, त्याच्यानंतर आयुष्य आनंदाचा उत्सव आणि रोज मातीत ही कविता अशा पद्धतीने आपण अभ्यासक्रमामधील हे घटक बघितलेले आहेत. विद्यार्थ्यांनो, आपल्या अभ्यासक्रमामध्ये गद्य आणि पद्यपाठांव्यतिरिक्त जे काही विभाग दिलेले आहेत, भाग 3 हा साहित्य प्रकार आहेत आणि भाग 4 उपयोजित मराठी आणि भाग 5 व्याकरण व लेखन. विद्यार्थ्यांनो, आपण भाग 3 जो काही साहित्य प्रकार आपल्याला अभ्यासामध्ये दिलेला आहे, तो कथा या साहित्य प्रकाराविषयीचा परिचय आपण आज बघणार आहोत. विद्यार्थ्यांनो, साहित्य, वाङ्मय, इंग्रजीमध्ये ज्याला लिटरेचर असं म्हणतात. साहित्य म्हणजे काय, वाङ्मय म्हणजे काय, तर साहित्य म्हणजे जीवनात येणाऱ्या अनुभवांचा कलात्मक आविष्कार करणं म्हणजे साहित्य किंवा वाङ्मय होय, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये लिटरेचर असं म्हणतात. मग तुम्हाला समजण्यासाठी ही झाली साहित्याची व्याख्या. अनेक साहित्याच्या व्याख्या आहेत. एखादा स्वतंत्र तास आपण की साहित्य म्हणजे काय, त्याच्या विविध व्याख्या कोणत्या, आणि साहित्य वाङ्मय म्हणजे नेमकं काय असतं, त्याच्यामध्ये नेमकं काय असतं ते आपण निश्चितच एखाद्या तासामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघूया. मग कथा, कविता, नाटक, कादंबरी हे सर्व विविध साहित्याचे प्रकार आहेत. प्रवास वर्णन हे सर्व साहित्याचे प्रकार आहे. आणि मग या साहित्य प्रकारांपैकी कविता असेल, नाटक असेल, कादंबरी असेल, प्रवास वर्णन असतील, कथा असतील, दीर्घकथा, लघुकथा असतील, हे सर्व विविध साहित्य प्रकार साहित्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये असतात. आणि त्यापैकी कथा या साहित्य प्रकाराचा परिचय विद्यार्थ्यांनो तुम्हाला व्हावा आणि मराठी कथा कशी समृद्ध आहे त्याचा थोडक्यात परिचय तुम्हाला करून द्यावा, की मराठी साहित्यामध्ये, मराठी वाङ्मयामध्ये कथा हा साहित्य प्रकार कशा पद्धतीने समृद्ध पावलेला आहे त्याविषयीचा परिचय तुम्हाला व्हावा. म्हणून विद्यार्थ्यांनो, एक परिचय म्हणून सुरुवातीला कथा साहित्य प्रकार परिचय हा परिचयात्मक पाठ सुरुवातीला या कथा या साहित्य प्रकार या घटकामध्ये, या भागामध्ये दिलेला आहे. कथा या वाङ्मय प्रकाराला एक दीर्घ परंपरा लाभलेली आहे. श्रवणीयता, मनोरंजन व प्रबोधन ही कथा या वाङ्मय प्रकाराची उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत. मग कथा श्रवणीय असते. कथा लहान मुलांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. कथा ही आपलं मनोरंजन करतं आणि त्या मनोरंजनासोबतच प्रबोधन म्हणजे काहीतरी विचार देणं आणि समाज घडवणं त्या विचारानुसार, हे सुद्धा काम या कथा या साहित्य प्रकाराच्या वाङ्मय प्रकाराच्या माध्यमातून घडते. म्हणून ही जी काही आहे ती या कथेची वैशिष्ट्य आहे. मग हा वाङ्मय प्रकार समजून जर घ्यायचा असेल विद्यार्थ्यांनो, तर त्या कथेची पूर्वपीठिका म्हणजे पूर्वी इतिहास, घटक, वैशिष्ट्य आणि कथेचं सादरीकरण याची माहिती आपल्याला होणं आवश्यक असते. कथेच्या अभ्यासातून भाषिक कौशल्य विकसित होतात. जेव्हा आपण कथेचा अभ्यास करतो त्यामधून भाषिक कौशल्य जे काय, लेखन कौशल्य, श्रवण कौशल्य, भाषण कौशल्य, संभाषण कौशल्य, ही जी काही भाषेच्या अभ्यासामधून आपल्यामध्ये ती कौशल्य विकसित व्हायला पाहिजे, ती कथेच्या अभ्यासामधून सुद्धा विकसित होतात. आणि तसेच व्यावसायिक संधीसुद्धा आपल्याला उपलब्ध होतात. कथा या साहित्य प्रकाराचा परिचय व्हावा या हेतूने हे प्रस्तुत विवेचन
या परिचय पाठामध्ये केलेला आहे. विद्यार्थ्यांनो, ज्या कथा या साहित्य प्रकाराबद्दल आपण बोलतो तेव्हा मनुष्य जे काही आपले अनुभव आहेत, कल्पना आहेत, हे जेव्हा तो दुसऱ्याला सांगू लागला, कारण हा माणसाचा गुणधर्म आहे, आपल्याला जे काही अनुभव आले, आपल्याला जे काही सुचतं ते दुसऱ्याला सांगावं असं माणसाला इतिहास काळापासून वाटत आलेलं आहे, प्राचीन काळापासून वाटत आलेलं आहे. आणि म्हणून तो आपले अनुभव, कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगू लागला तेव्हा त्यांची गोष्ट झाली आणि त्यातूनच कथेचा जन्म झाला. कथा या शब्दाचा जर शब्दशः अर्थ जर बघायचा किंवा जो काही अर्थ शब्दशः सांगितलेला आहे, कथा म्हणजेच गोष्ट, कहाणी, हकीकत असं वर्णन त्या कथा या शब्दाचं आहे. मग लक्षवेधी, सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दांपूर्वी गोष्ट सांगितली जात असे. म्हणजे प्राचीन काळापासून फार मोठी परंपरा, दीर्घ इतिहास या कथा या साहित्य प्रकाराला, कथेला आहे. आणि म्हणून लक्षवेधी, लक्ष वेधून घेणारी, अतिशय सोप्या भाषेत, सुटसुटीत आणि रसाळ शब्दांपूर्वी अशा गोष्टी सांगितल्या जायच्या. आणि या श्रवण गोष्टीतून मनोरंजन व अप्रत्यक्षपणे बोध देण्याचा प्रयत्न प्राचीन काळापासून या कथेच्या माध्यमातून होत होता. मग मौखिक परंपरेतून, पूर्वी तर लिखाणाची छापखाने नव्हते, प्रिंटिंग प्रेस नव्हत्या, त्यामुळे ही मौखिक परंपरेतून सुरू झालेल्या व नंतर लिखित स्वरूपात स्थिरावलेल्या या कथा या वाङ्मय प्रकाराला मग उत्तरोत्तर म्हणजे जसजसा काळ लोटत गेला तसतशी लोकप्रियता लाभत गेली. कथ म्हणजे सांगणे, निवेदन करणे. कथ या मूळ धातूपासून कथा हा शब्द रूढ झालेला आहे. भारतात कथा या साहित्य प्रकाराला फार मोठी परंपरा आहे. मग कथा म्हणजे काय याच्याविषयीचं वर्णन समोर केलेलं आहे. मग प्रारंभी, सुरुवातीला प्राचीन काळामध्ये एखादी शिकवण देण्यासाठी, दुसऱ्यांना काही जर शिकवायचं आहे तर सरळ सरळ न सांगता शिकवण देण्यासाठी किंवा बोध देण्यासाठी कथालेखन केलं गेलं. मग नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. म्हणजे अशा पद्धतीने तो जो काही इतिहास आहे, मग सुरुवातीला शिकवण देण्यासाठी, त्याच्यानंतर बोध देण्यासाठी कथालेखन केलं गेलं आणि नंतर मग मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे, प्रसृत करायचा आहे, तो विचार, भावना, एखादी चित्ताकर्षक, चित्ताला आकर्षित करणारी घटना वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. कथेत घटना असतात, कथानक असते, तिच्यात पात्रे असतात, स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख कथेत असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते आणि समर्पक अशी निवेदन शैली असते. म्हणजे हे जे काही घटक आहेत कथेचे, त्याच्यामध्ये घटना असते, एखादं कथानक असते, त्याच्यामध्ये पात्रे असतात विविध, स्थळाचा उल्लेख असतो, स्थळ कळते कुठे घडून राहिलेले आहे, त्या काळाचा उल्लेख असतो, वेळेचा उल्लेख असतो, हा सगळा कथेमध्ये येतो. आणि कथेच्या विषयानुसार त्याच्यात विशिष्ट प्रकारचं वातावरण निर्मिती असते आणि समर्पक अशी निवेदन शैली असते. कथेतील पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत ही कथेत असते. आणि या सर्वांचा एक उत्कर्ष बिंदूही, ज्याला तुम्ही क्लायमॅक्स म्हणतात, तो क्लायमॅक्सही असतो कथेत. अर्थात या सर्व घटकांनी युक्त अशा कथेला समर्पक शेवटही असतो, तसेच एक सुयोग्य आणि उत्तम शीर्षकसुद्धा असते. मग ह्या सर्व गोष्टी कथेमध्ये असतात. मग थोडक्यात सांगायचे तर कथा म्हणजे एका विशिष्ट, मग आता त्या कथेची जर व्याख्या थोडक्यात करायची तर एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा होय. असं थोडक्यात जर सांगायची कथेची व्याख्या तर या पद्धतीने आपल्याला ती व्याख्या करता येईल. अर्थात प्रत्येक कथेत हे सर्वच घटक असतीलच आणि त्यांचे प्रमाणही सारखे असेल असे मात्र म्हणता येणार नाही, कारण प्रत्येक कथेमध्ये या सर्व गोष्टी असतीलच असं नाही. काही गोष्टी या कथेमध्ये आल्या असतील, काही गोष्टींचा उल्लेख नसेल.
एखाद्या कथेत पात्रांना प्राधान्य असेल तर एखाद्या कथेत प्रसंगांना प्राधान्य असू शकतो. कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो, तर कधी एखादी कथा वातावरण निर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते. मग तीच गोष्ट विचारांची आणि भावनांचीही असू शकते. थोडक्यात मग कथा म्हणजे केवळ प्रसंगांचं वर्णन नव्हे, केवळ व्यक्तींचे चित्रण नव्हे, निवड दृष्टिकोन किंवा एकाच विचाराचा परिपोष नव्हे, तर कथा म्हणजे पात्रे, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदनशैली अशा सर्वांचे एक सुसंगठित प्रकटीकरण म्हणजेच कथा होय. अशा पद्धतीने कथेचं जे काही कथा म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये काय असते, कशा प्रकारचे घटक एकत्रित येतात, त्याच्याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सांगितलेली आहे. मग आता या कथेची पूर्वपीठिका म्हणजे इतिहास जर पाहायचा असला तर 1890 श्रेष्ठ कादंबरीकार मराठीतले हरिनारायण आपटे यांनी करमणूक या साप्ताहिकाची सुरुवात केली. साप्ताहिक म्हणजे प्रत्येक सप्ताहामध्ये प्रकाशित होणारं पुस्तक साप्ताहिक. या साप्ताहिकातून त्यांनी दैनंदिन जीवनाशी संबंधित साध्यावर हृदयस्पर्शी कथा प्रकाशित केल्या 1890. मग पुढे कथेच्या स्वरूपात कालानुरूप बदल होत गेले. म्हणजे 1890 पासून सुरू झालं या करमणूक साप्ताहिकामध्ये जी काही सुरुवात हरिनारायण आपट्यांनी लिहायला सुरुवात केली, मग या साप्ताहिकामधून त्यांनी दैनंदिन जीवनाशी संबंधित साध्या हृदयस्पर्शी कथा प्रकाशित केल्या. मग पुढे कथेच्या स्वरूपात कालानुरूप बदल होत गेले. जसजसा काळ लोटत गेला तसतसं काळानुसार मग त्या कथेचं स्वरूप बदलत गेलं. त्या कथेचा आशय आणि अभिव्यक्ती म्हणजे सांगण्याची पद्धत, ती कथा लिहिण्याची पद्धत, अभिव्यक्त करण्याची पद्धत, त्याच्यामध्ये परिवर्तन झालं, बदल झाला. आणि मग आशयामध्ये बदल, अभिव्यक्तीमध्ये बदल, परिवर्तन होऊन कथा सामर्थ्यवान झाली. एक तिच्यामध्ये विविध प्रकारचे पैलू आले, विविध प्रकारचे विषय आले, विविध प्रकारची अभिव्यक्तीची पद्धती आली, आशय बदलला आणि मग ती कथा अधिकाधिक समर्थ व्हायला लागली. अधिकाधिक विषयांना स्पर्श करत ती बहुआयामी होत गेली. आणि मग विविध विषय स्पर्श करत ती बहुआयामी होत गेली आणि लेखनतंत्रातही प्रयोग झाले. मग लेखनतंत्रसुद्धा त्याच्यामध्ये नवनवीन आले. त्यानंतर ग्रामीण कथा, दलित कथा यांनी कथा वाङ्मयाला समृद्ध केले. मग विविध ग्रामीण कथा एक प्रकार उदयास आला. दलित कथा हे सुद्धा कथा वाङ्मयाला समृद्ध करण्यास कारणीभूत ठरले. म्हणजे ग्रामीण कथा लिहिल्या जाऊ लागल्या, दलित जीवनावर कथा लिहिल्या जाऊ लागल्या. स्त्री शिक्षणाच्या प्रसाराचा प्रभाव साहित्यावरही झाला. मग स्त्री शिक्षण जसजसं वाढत गेलं समाजामध्ये, स्त्री शिक्षणाचा सुद्धा प्रभाव या साहित्यावर, या कथा साहित्यावर झाला आणि निश्चितच कथा या साहित्य प्रकारावरही झाला. आणि स्त्रियांचे अनुभव कथेच्या माध्यमातून मग व्यक्त व्हायला लागले. त्यामुळे एकूणच कथेचा प्रवाह आणि आशय दोन्ही वृद्धिंगत होत गेले. मग कथेचा प्रवाहसुद्धा बदलला, आशयसुद्धा वृद्धिंगत होत गेला आणि अशी जीवनाचे विविधांगी दर्शन घडवणारी कथा आजही वाचकांना आकृष्ट करत आहेत. विद्यार्थ्यांनो, हे अशा पद्धतीने कथेची ही पूर्वपीठिका इतिहास आहे. आणि कथा या साहित्य प्रकाराविषयी आणखी जी काही माहिती आहे, त्याचा परिचय आहे, आपण समोरच्या ऑनलाईन वर्गामध्ये बघूया. तुर्तास इथे थांबूया. धन्यवाद.